साधने बघितले. काय बघितले? साधने. आणि त्या साधने याच्यामध्ये आपण बघितलं होतं वृत्तपत्र. वृत्तपत्रे याच्यामध्ये आपण काही वृत्तपत्रांची नावं घेतली होती. पहिल्यांदा ज्ञानोदय. कोणतं? ज्ञानोदय. काय म्हणतात त्याला? राईज ऑफ नॉलेज. दुसरं ज्ञान प्रकाश. ज्ञानोदय अहमदनगर इथे आहे, ठीक आहे. आणि ज्ञानप्रकाश कुठे? पुणे. त्यानंतर अजून एक आपण नाही का बघितला होता केशरी. केशरी हा पण पुणे इथेच आहे. कुठे? पुणे. आता आपण बघितलं की या केसरी बद्दल माहिती जर घ्यायची असेल तर हा लक्षात कसा ठेवायचा? एक इकडून लिहायचा, मधात 8 लिहायचे. 1881 ची स्थापना आहे या वृत्तपत्राची. आणि याच्यात किती जण आहेत? 1 2 3 4 जानू असं लक्षात ठेवायचं. म्हणजे 4 जानेवारी 1881 मध्ये केसरी वृत्तपत्र सुरू झालं, ठीक आहे. आता केसरी वृत्तपत्र सुरू झाल्याच्या नंतर याला दुसरं एक अशाच पद्धतीचं वृत्त समकालीन वृत्तपत्र होतं. समकालीन म्हणजे त्याच काळामध्ये हे दुसरे एक वृत्तपत्र होतं जे इंग्रजीमध्ये होतं. कुठल्या भाषेमध्ये? आणि त्याचं नाव होतं द मराठा. कुठं? द मराठा. द मराठा असा शब्द आहे. द मराठा. आता केसरी बद्दल अजून जर आपण थोडीशी माहिती घेतली केसरी बद्दल तर त्याचे संस्थापक कोण आहेत रे? केसरी वृत्तपत्र बाळ गंगाधर. आपण त्यांना लोटी असं म्हणूया. लोटी म्हणजे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक असं नाव आहे त्यांचं. त्यानंतर आपण त्याला बाटी म्हणू शकतो. बाटी म्हणजे काय? बा टी म्हणजे बाळ गंगाधर टिळक, ठीक आहे. आता यांचे पहिले जर संपादक कोण जर म्हणलं केसरीचे पहिले संपादक पहिल्या तर जी एजी म्हणायचे त्याला. जी गोपाळ गणेश आगरकर असं म्हणतात त्यांना. गोपाळ गणेश आगरकर. ठीक आहे. ते पहिले संपादक आहे. कोण आहे? त्यानंतर आपण जर बघायला गेलं तर आता यांचा उद्देश काय होता? म्हणजे बाळ गंगाधर टिळक यांचा या पेपरचा जो उद्देश होता हा काय होता? तर सर्वात अगोदर राष्ट्रवाद आपण त्याला म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? काय म्हणतो आपण? राष्ट्रवाद किंवा राष्ट्रवादी विचारधारा. आता राष्ट्रवादी विचार म्हणजे काय? तर एकतर राष्ट्राबद्दल असणारे प्रेम ज्याला आपण पॅट्रिओटिझम म्हणतो, देशभक्ती, या देशामध्ये असणारे जेवढे काही क्रांतिकारी विचाराचे लोक आहेत, देशभक्त ज्याला आपण म्हणतो, तर अशा लोकांचे विचार या म्हणजे पेपरच्या माध्यमातून, न्यूज पेपरच्या माध्यमातून मांडल्या जायचे. त्यानंतरची गोष्ट त्यांनी नका ब्रिटिश विरोधी विचार, ब्रिटिश विरोधी प्रखड विचार. आता तुम्हाला माहिती आहे की खूप प्रचंड प्रमाणात ब्रिटिश अत्याचार करत होते, बरोबर आहे. त्यावेळेस त्यांच्या विरोधात बोलणारे काही देशभक्त असतील, समाजातली काही समाज सुधारक असतील, यांनी काय करायचे? त्यांच्या विरोधात लेख लिहायचे. काय लिहायचे? लेख लिहायचे. आणि मग त्या लेखाच्या माध्यमातून जी विचारधारा आहे की ब्रिटिश कशा पद्धतीने अत्याचार करतात, अन्याय करतात आणि सामान्य क्रांतिकारकांना त्यांच्या विरोधात कसं बंड केलं पाहिजे, ही सगळी मांडणी त्याच्यात केली जायची. आता त्यांनी असे 2 लेख लिहिले होते. लेख, आणि त्या लेखामुळे त्यांना कारावास भोगावा लागला. कारावास
सर्वात अगोदर प्रथम त्यांना कारावास भोगावा कधी लागला होता, म्हणजे त्यांनी जे लेख लिहिला होता सगळ्यात अगोदर कधी लिहिला होता? 1897 ला. कधी? 1897. आणि दुसरी वेळेसही कारावास भोगावा लागला, ती तारीख आहे 1908. तर या वेळेस त्यांच्यावर जे काय म्हणू शकतो आपण कारवाई केल्या गेली, ब्रिटिशांकडून जेलमध्ये टाकण्यात आलं होतं त्यांना. तर प्रथमतः कधी तर 1897 आणि नंतर 1908 मध्ये. कारण ते काय करायचे? प्रखड विचारधारा व्यक्त करायचे. प्रखड विचार जे ब्रिटिश विरोधी होते, ब्रिटिश विरोधी होते. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. हाच हेतू केसरीचा नव्हता. त्याच्या पुढे जाऊन तिने स्त्री शिक्षण यावर पण भर दिला. स्त्री शिक्षण. नंतर त्यांनी सांगितलं बाबा रे, शिक्षण एवढंच नाही तर आम्हाला राजकीय जागृती पण अपेक्षित आहे. राजकीय जागृती यासाठी पण कामगिरी केली. ओके.